वाशिम जिल्ह्यामध्ये चौथ्या दिवशीही इंधन तुटवडा निर्माण झालेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंप बंद पडलेले आहेत। पेट्रोल डिझेल अभावी वाहन चालकांचे हाल होत आहेत। प्रवासी वाहनांनाही फटका बसलाय। डिझेल अभावी शेतीची कामंही खोळंबलेली आहेत। वाहन बंद करून ठेवण्याची वाहनधारकांवर वेळ आलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। मी आहे वाशिम जिल्ह्यातील या मालेगाव येथील एका पेट्रोल पंपावरती। येथे सकाळपासून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, कारण डिझेल व पेट्रोलचा तुटवडा जाणलेला आहे आणि वाहनधारक आपले वाहन घेऊन या पेट्रोल पंपावर उभे आहेत, तात्काळच उभे आहेत। वाशिम जिल्ह्यातील जवळपास 60% पेट्रोल पंपावरती इंधनाचा तुटवडा आहे। त्यामुळे ज्या पेट्रोल पंपावरती इंधन उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंपावरती वाहनधारकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगसाल, केव्हापासून इथं उभ्या आपल्याला डिझेल पेट्रोल मिळालं का? आम्ही सर सकाळपासून उभा आहोत तिथं। नेमका नंबर येते डिझेल पेट्रोल संपते। हे सर्व थांबले, सर्व शेतकरी आहेत इथं, काही व्यापारी नाही, कोणी का काय नाही। हे जे इंधनाचे तूट भरून काढण्यासाठी शासनाने लक्ष देऊन डिझेल व पेट्रोलचा जो साठा आहे तो सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे। गणेश मोळे, झी मीडिया, मालेगाव, वाशिम।